काँग्रेस व त्यांच्या सहकारी पक्षाने संसदेत नारी शक्ती आरक्षण विधेयकाला विरोध केला की डिलिमिटेशन बिलाला विरोध केला याचा काही एक अभ्यास न करता व नेमका विषय काय आहे याचा गंधही नसलेल्या पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या नगरसेवकांच्या आगाध ज्ञानाची सोशल मीडियाच्या माध्यमातून काल राज्यभर थट्टा झाली। मुळात महिला आरक्षण विधेयकाला 2023 मध्ये सर्वपक्षीय मंजुरी संसदेत मिळालेली आहे, त्याचे कायद्यातही रूपांतर झालेले आहे। मात्र या विधेयकाच्या आडून जे डिलिमिटेशन बिल मांडत घटना दुरुस्तीचा ठराव संसदेत मांडण्यात आला होता त्यास इंडिया आघाडीने विरोध केला व 2/3 मते न मिळाल्यानं भाजपचा पराभव होऊन हे विधेयक फेटाळलं गेलं ही मुख्य वस्तुस्थिती आहे। परंतु भाजपची काम करण्याची एक योजनाबद्ध रणनीती आहे। त्यांचा पराभव झाला अथवा त्यांचा खोटेपणा उघड झाला की शांत न बसता कांगावा करत आपणच कसे खरे आहोत हे सांगण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहत आलेला आहे। ग्रामीण भागात एक म्हण आहे, खरं चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं। अशा पद्धतीने आता त्यांचा जनजागर सुरू झाला आहे। काल महापालिका सभेतील नगरसेवक व नगरसेविकांची भाषणे ऐकली तर डोक्याला हात मारायची पाळी येते। काही भाषणांचे नमुने आता तुम्हीच ऐका। आणि आज आपल्या सर्वांना हे सर्व का भोगावं लागतंय ते ह्या काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणामुळे। तर आमच्या सभागृहाच्या वतीने या राजकारणी काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा जाहीर निषेध करतो। पण त्यांनी जो महिलांवर अन्याय केलेला आहे, महापौर साहेब त्यांचा तीव्र शब्दात मी या ठिकाणी निषेध करते। आणि आजची सभा आमच्या महिलांवर अन्याय झालाय ही तुम्ही तहकूब करावी अशी विनंती करते। नगरसेविकांना विनंती आहे की आपल्या कायद्यासाठी आपणच लढलं पाहिजे, आपणच उभं राहिलं पाहिजे। मग त्याच्यासाठी मी सन्माननीय महापौर आणि आयुक्त तुम्हाला सर्वांना विनंती करते की ही आजची सभा तहकूब झाली पाहिजे। यानंतरचा कळस म्हणजे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी तर भर सभागृहात नारी शक्ती विधेयकाचा निषेध करण्यासाठी सर्वांनी खाली या असे भर सभागृहात आवाहन केले। विधेयकाचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी खाली पायऱ्यांवर सगळ्यांनी जमा व्हावं अशा प्रकारची विनंती सर्व सभासदांना करतो आणि 5 मे पर्यंत ही सभा दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करावी अशी सूचना मांडतो। या प्रशांत शितोळे यांनी खाली पायऱ्यांवर दिलेल्या या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय या घोषणेची क्लिप तर राज्यभर काल सोशल मीडियावर गाजत होती। या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। त्यामुळे नगरसेवकांना सभा कामकाजाचं प्रशिक्षण देणं किती गरजेचं आहे ही बाब या निमित्ताने काल अधोरेखित तर झालीच, परंतु किमान नेमकी वस्तुस्थिती काय, संसदेत नेमका काय विषय झाला हे समजण्यासाठी वाचनाची देखील किती गरज आहे हा मुद्दाही आता ऐरणीवर आला आहे। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।